तारे जमी पर पिक्चर आठवतोय ना? परवा एका शिक्षकांच्या सत्राची तयारी करताना मी तो सिनेमा परत बघत होते आणि एका प्रसंगापाशी मी अडखळले। क्लास वर्क और होमवर्क दोनों में कोई इम्प्रूवमेंट नहीं। पढ़ना लिखना जैसे पनिशमेंट हो। इसकी इंग्लिश की हैंडराइटिंग कभी कभी रशियन जैसी लगती है। All the time asking for permission to go to the toilet. I'm thirsty, I want to do susu. Thirsty, susu. वैसे भी थर्ड स्टैंडर्ड में आपके बेटे का ये दूसरा साल है। कौन मानेगा ये योहान अवस्थी का छोटा भाई है? त्याच्या चेहऱ्यावरची व्यथा आपल्याला भिडते। ती व्यथा कसली आहे माहितीये? लक्षात येतंय आपल्या भावाशी आपली केलेली तुलना आणि आपल्या भावापेक्षा आपण कमी आहोत ही भावना। ही भावना ओळखीची वाटतेय का? काही ठिकाणी भावाच्या ठिकाणी बहीण असेल, काही वेळेला शर्माजी का बेटा असेल, पण ही तुलना जी आहे दुसऱ्याशी केलेली आणि त्या तुलनेत आपण कमी आहोत ही भावना खूप व्यथा देणारी आहे। नमस्कार, मी गुंजन कुलकर्णी। मनस्वास्थ्य या विषयावरच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ध्यानी मनीमध्ये तुमचं स्वागत आहे। स्पर्धेचं युग आहे, अगदी मान्य, पण ही स्पर्धा आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतीये का? या स्पर्धेमुळे होणारा ताण सहन न होऊन मुलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात हे आपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं। अशा वेळेला या स्पर्धेकडे कसं बघायचं, हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे काय, या विषयावरती हा माझा व्हिडिओ आहे, तुम्ही जरूर बघा। मुलांची इतर मुलांची तुलना करायची नाही हे आपल्याला माहीत असतं, आपण ऐकलेलं असतं। त्यामुळे पालक जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात तेव्हा बऱ्याचदा कंपेअर नाही करत आहे पण अशी सुरुवात करून बोलायला लागतात। आमच्या मोठ्याच्या वेळेला अभ्यासाचा अजिबात त्रास झाला नव्हता, धाकट्याला मात्र सारखं सांगावं लागतं, अशी वाक्य, तुलनात्मक वाक्य बोलत राहतात। मला पालकांना दोष द्यायचा नाहीये, कारण त्यांनी सुद्धा लहानपणापासून तुलना अनुभवलेली आहे, त्यामुळे ते तरी काय करणार। जवळपासच्या वयाच्या 2 मुलींचे वडील एकदा मला म्हणाले की मी माझ्या मुलींमध्ये कधीही तुलना करत नाही। मागच्या महिन्यामध्ये आमच्या मोठ्या मुलीला सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळालं। तिचं ते मेडल आम्ही आमच्या स्टडीमध्ये अगदी अभिमानानं लावलं होतं, पण त्याच वेळी धाकटीला वाईट वाटू नये म्हणून तिला मागच्या वर्षी मिळालेलं स्कॉलरशिपचं सर्टिफिकेट पण मी तिथे लावलं होतं। पण तरीसुद्धा व्हायचा तो गोंधळ झालाच। धाकटीने चिडचिड केली, ती म्हणाली तुम्हाला माझं काही कौतुकच नाही, तुम्हाला सारखं कौतुक ताईचंच वाटतं, आणि या सगळ्यामध्ये मोठी पण नाराज होऊन गेली। त्याचं काय करावं तेच मला कळलं नाही। आता मला कळतच नव्हतं की मी एवढी दोघींची तुलना करायची नाही असं ठरवत होतो, शिवाय दोघींना त्यांच्या दोघींचंही यश माझ्यासाठी सारखंच महत्त्वाचं आहे हा संदेश द्यायचा प्रयत्न करत होतो, पण तरीसुद्धा असं का झालं बरं? मला त्या वडिलांना सांगावं लागलं की प्रत्येक वेळेला दोघींच्या यशाचं सारखंच कौतुक केलं पाहिजे अशी काही गरज नाही आहे। घरामध्ये जर 4 व्यक्ती असतील तर त्यातल्या एका व्यक्तीने काही अचीव केलं तर त्याच्या आनंदामध्ये उरलेल्या 3 व्यक्ती सहभागी होऊ शकतात ना। तुमच्या धाकट्या मुलीला मोठ्या मुलीच्या यशाचं कौतुक करायची संधी द्या ना। हे सांगितल्यानंतर ते वडील थोडेसे अंतर्मुख झाले। असं काही होतं का आपल्याही बाबतीत? दोन्ही मुलांना सारखंच महत्त्व देण्याच्या नादामध्ये आपण चुकून तुलनाच करत जातो का? आपण लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या आजूबाजूच्या अनेक जाहिरातींमधून सतत तुलना आपल्यावरती आदळत असते। आपका बच्चा रहे सबसे आगे सबसे तेज, अमुक एक पावडर दुधात घालून मुलाला दिलीत तर त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट चांगली होईल, किंवा तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलात तर तुमचं स्टेटस उंचावणार आहे। अशा प्रकारची बंबार्डमेंट सातत्याने आपल्यावरती होत असते आणि मग आपल्यालाही नकळतपणे असं वाटायला लागतं की आपली आणि आपल्या मुलांची सतत कोणाशी तरी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला सतत पुढे राहायचं आहे आणि त्यातून सुरू होते ती रॅट रेस। आपण एक वाक्य ऐकलेलं असेल, द ट्रबल विथ द रॅट रेस इज इवन इफ यू विन यू आर स्टील अ रॅट। आपण पालक म्हणून आणि व्यक्ती म्हणून हे लक्षात घेऊया की आपण रॅट रेसचा नाही तर ह्यूमन रेसचा भाग आहोत। आता तुम्ही विचाराल म्हणजे स्पर्धा करायचीच नाही का? मग प्रगती कशी होणार? एकदम छान प्रश्न आहे। विरोध स्पर्धा करण्याला नाही आहे तर स्पर्धा दुसऱ्याशी करण्याला आहे। आपल्या यशाला आणि अपयशाला दुसऱ्याची फुटपट्टी लावण्याला विरोध आहे। मागच्या महिन्यात घडलेला एक किस्सा सांगते हां। माझा एक 40शीतला मित्र, रूढार्थाने अतिशय यशस्वी आयुष्य जगणारा, तो मला सांगत होता
की त्याच्या बहिणीशी त्याची लहानपणापासून खूप तुलना होत गेली. बहीण सगळ्या गोष्टींमध्ये हुशार, अभ्यासात, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये, स्पोर्ट्समध्ये सगळीकडे तिचा नंबर ठरलेला, मेडल तिला मिळणार. अशा वेळी घरामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये सारखी आमची तुलना व्हायची. तिचं उदाहरण मला दिलं जायचं आदर्श म्हणून, आणि ते माझ्या मनावर इतकं रुजत गेलं की आजसुद्धा तिची गाडी, तिचं घर, तिचं स्टेटस, तिचा पगार या सगळ्या गोष्टींशी मी स्वतःची तुलना करत राहतो. मला असं वाटतं की मी तिच्याच आयुष्याच्या वाटेवरती चालतो आहे, पण तिच्यापेक्षा 2 पावलं मागे, आणि मी नेहमी बहुतेक मागेच राहणार. आणि तो कसनुसा हसला. त्याच्या या हसण्यामागची व्यथा तुम्हालाही परिचित आहे ना. सातत्याने जर लहानपणी आपली तुलना होत गेली इतरांशी, भावंडांशी, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी, तर आपल्याला त्याचा त्रास होतो ना, आणि त्याचे परिणाम आयुष्यभर राहतात. त्याच्यातून कुठेतरी भावनिक, सामाजिक, मानसिक त्रास पण तयार होतात. लहानपणापासून इतरांबरोबर केलेल्या तुलनेचे परिणाम काही लोक आयुष्यभर भोगत राहतात. जी स्पर्धा होत राहते त्याच्यातून स्वतःला सिद्ध करण्याच्या नादामध्ये आपण नक्की कोण आहोत हेच विसरून जातात. मग स्पर्धेकडे बघायचं कसं? स्पर्धेकडे बघण्याच्या आणि आपल्या मुलांना चांगली स्पर्धा शिकवण्याच्या 3 बाबी आपण लक्षात घेऊया. आपली स्पर्धा आपल्याशीच आहे. कालपेक्षा आज, आजपेक्षा उद्या आपण प्रगती करत जाणं हीच स्वतःशी केलेली स्पर्धा आहे. मानसिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही प्रगती करत जाणं हीच स्वतःशी केलेली स्पर्धा आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये प्रगतीचा अर्थच आत्मोन्नती असं सांगितलेलं आहे. प्रगती ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे तिला फायनल रिझल्टपेक्षा जास्त महत्त्व आहे. कसं ते सांगते. चांगले गुण मिळवणं किंवा वर्षाच्या अखेरीस अप्रेझल मिळवणं, खेळाच्या टुर्नामेंटमध्ये गोल्ड मेडल मिळवणं, 5 वर्षामध्ये 10 कोटीचा टर्नओव्हर करणं, ही ध्येय आहेत आणि ती असायलाच हवीत, आणि ती मिळाल्यानंतर आनंद होणारच आहे. पण ध्येय मिळाल्यानंतरच आनंद होणार आहे हे मात्र चुकीचं आहे. परीक्षेमध्ये चांगलं यश मिळालं, पण त्या प्रक्रियेमध्ये मुलाला अभ्यासाचा तिटकारा निर्माण झाला, खूप स्ट्रेस आला, त्याची तब्येत बिघडली, तर ते यशाचं महत्त्व किती राहणार आहे? आपल्याला यशापर्यंत पोचणाऱ्या या प्रवासामध्ये जे काही चॅलेंजेस येतात, काही वेळेला अपयश येतं, काही वेळेला युरेका मोमेंट्स येतात, त्या जास्त महत्त्वाच्या असतात. त्या आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे यशाकडे जाणारी, ती ॲक्च्युअल यशापेक्षा थोडी जास्त महत्त्वाची नाही का? यशाकडे जाणाऱ्या या प्रवासात कधी ना कधीतरी अपयश येणारच आहे. लाईट बल्बचा शोध लावणारे थॉमस एडिसन त्यांच्या अपयशाबद्दल काय म्हणाले होते माहिती आहे का? आय हॅव नॉट फेल्ड, आय हॅव फाउंड 10,000 वेज दॅट वोंट वर्क. कसला भारी ॲटिट्यूड आहे ना. असाच हा ॲटिट्यूड आपल्याला यशाकडे जाण्यासाठी मदत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपली स्पर्धा आपल्याशी असते, प्रोसेसला महत्त्व असतं आणि अपयशाकडे सकारात्मक दृष्टीने बघता येतं. ही त्रिसूत्री सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याची खात्री आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.